माझं राहणं नागपूरला. मी मूर्तिकार मनोज बिंड आणि राजे रघुजी महाराज आपले नागपूर शहरातले भोसले कालीन. नमस्कार, मैं रोहन और अभी आपको अपने साथ में चितारोली नागपुर के एक आर्टिस्ट की गली है, एक ऐसे कलाकार से मिलाने वाला हूँ जो कि बहुत ज़्यादा फेमस है नागपुर महाराष्ट्र में। हम आगे चलते हैं और देखते हैं। अभी मैं निकला हूँ अपने घर से कि जाने वाला हूँ चितारोली के श्री आर्ट स्टूडियो में। हम देखेंगे साथ में कि किस तरीके का एक कलाकार है, कितना प्रसिद्ध है, कितने पुराने वर्षों से काम कर रहा है और किस तरीके की उनकी कला है। सारी बातें तो हम साथ में देखेंगे और उम्मीद करता हूँ कि ये वीडियो भी आपको बहुत ज़्यादा पसंद आएगा। ऐसे ही मैं ढूंढ ढूंढ कर नागपुर के कलाकारों को जो कि ज़्यादा प्रसिद्ध है और जो ना प्रसिद्ध भी है, मेरी कोशिश रहेगी उनकी कला मैं आप तक सामने ले आऊँ, आप देखें और आपके माध्यम से वो प्रसिद्धि उन्हें मिले और ऐसे ही नागपुर से अच्छे अच्छे कलाकार आगे लोगों को दिखते रहे। तो उम्मीद करूँगा आप सभी अपना प्यार मुझे और साथ ही इन कलाकारों को साथ में दें। जय महाराष्ट्र, गणपति बाप्पा मोरिया। माझं राहणं नागपूरला. मी मूर्तिकार मनोज बिंड. माझी हे तिसरी पिढी आहे काम करायची. आमच्या आजोबांपासनं आणि राजे रघुजी महाराज आपले नागपूर शहरातले भोसले कालीन. त्यावेळी तिथे आमचे आजोबा त्या वाड्यामध्ये काम करत असतात आणि तीच परंपरा आजही आमची सुरू आहे. आणि माझी हे तिसरी पिढी आणि आम्ही पारंपरिक मूर्तिकार आहे. आणि आमचं स्पेशल म्हटलं म्हणजे मातीचं वर्क. त्या बाकी ठिकाणी जे पी वगैरे चालतात त्याविषयी आपल्याला त्याचा विरोध आहे. पण जी मागणी मातीची आहे त्यालाच प्राधान्य आपल्या गणपतीला दिलं जातात. आपला हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती आहे. आराध्य देव आपले की आपले प्रथम पूजा गणपतीपासून सुरुवात होते. त्याला म्हणून मातीचं म्हणून आपण त्याला सगळ्यात आधी प्राधान्य. आणि आता जसे मंडळाचे गणपती वगैरे आहे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची डिमांड येतात. काहीतरी नवीन दरवर्षीपेक्षा नवीन द्यावं. तर यावर्षी तुम्ही बघू शकता माझ्याकडे मोठ्या मूर्तीच्या सोंडे बाळकृष्ण बासरी वाजवत आणि खेळत आहे. आणि आता सध्या क्रेज की खाटूश्याम बाबांचं ते सुरू आहे. तर त्याच्यामुळे जरा आता आपल्याकडे खाटूश्याम बाबांचं पण काहीतरी मोठ्या मूर्तीमध्ये कुठं आपण खाटूश्यामची थीम सेट करू शकतो. तर तिथे यावर्षी आपण खाटूश्याम बाबांची मुकुटं त्यांना दर्शवित आहे. आणि काही उज्जैनचे महाकाल ते सुद्धा आता क्रेजमध्ये खूप चालू आहे आपलं. तर त्याच्यामुळे गणपतीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आणि त्यामध्ये उज्जैनची प्रतिमा असं साकारत आहोत. गणेश भक्त जे मूर्ती घेतात आणि आम्ही जे 3 महिन्यापासून काम करतो काम करताना खूप आनंद वाटतो आम्हाला. जसं गणपतीचे डोळे, गणपतीला कोणते कपडे सूट होईल त्या हिशोबाने कपड्याला सूट पाहून जे डोळे बनवतात खूप त्याला बघून एकदम बारकाईने शांततेने डोळे कोणी नसताना शांत वातावरणात बिलकुल डोळे काढतो जेणेकरून गणेश भक्तांना ते आवडलं पाहिजे. आणि ज्यावेळी गणेश भक्त मूर्ती आमच्याकडनं नेतात त्यावेळी आम्हाला खूप दुःख वाटतं. कारण आम्हाला असं वाटतं की 3.5 महिन्यापासून आम्ही जे काम करीत आहोत आणि आज आमच्याकडनं ते गणपती बाप्पा निघून जात आहे त्यामुळे वाईट वाटतं. डोळ्यात पाणीसुद्धा येतो. पण त्या पाण्यामध्ये सुद्धा आनंद आहे आमचा लपलेला. कारण आमच्यापेक्षा जे गणेश भक्तांना जो आनंद होत आहे आमच्याकडनं मूर्ती नेऊन आणि 10 दिवस पूजापाठ करतात ते त्यामध्ये आम्ही आमचं दुःखसुद्धा विसरून जातो. 10 दिवसाचा आनंद जो मिळतो त्यातच आमचा आनंद आहे. आणि गणपती बाप्पांनी जे साध्या मनाने जे गणपती बसवतात आणि
पाठपूजा 10 दिवस करतात. तर अशी पाठपूजा करून देवाला आनंद ठेवून आणि स्वतःही आनंदात राहावं अशी मी माझ्याकडनं एक छोटीशी विनंती करून गणपती बाप्पा मोरया. आने वाले वीडियो आपको बहुत ही ज़्यादा पसंद आने वाले मेरे चैनल पे। और अभी तो गणपति है, पूरे सीजन गणपति का मैं आपको अपने साथ हर जगह घुमाने वाला हूँ। उसके बाद पटाखों फैक्ट्री टूर और साथ ही ट्रैवलिंग ब्लॉग सभी मैं आपको साथ में जोड़ूंगा। तो मेरे साथ हमेशा बने रहे। और अगर आप मेरे चैनल में नए हैं तो तुरंत इस वीडियो को लाइक कर दीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए। जय महाराष्ट्र, गणपति बाप्पा मोरिया।